नमस्कार मंडळी, सर्वांना श्री स्वामी समर्थ. पंढरपूरचं दर्शन झालं आणि आम्ही निघालोय अक्कलकोटला. चला भेटूया अक्कलकोटला गेल्यावर सर्वजण. या आहे आमची फॅमिली सर्वी. फायनली आम्ही पंढरपूरवरून निघालोय आता अक्कलकोटसाठी. आम्ही इथे शोधतो, आम्हाला एक पण इथे रेस्टॉरंट नाही भेटलं. तर सध्या मिसळ भेटले, शिवनेरी मिसळ करतो. आता मिसळवर तावा मारणार आणि गाडीची ट्रॅफिक जाम आहे, सोयी अडकलेली आहे. सांगा टेम्परेचर चालू आहे. किती टेम्परेचर चालू आहे? 60 40 डिग्री टेम्परेचर चालू आहे. उन्हाची झळ बघू शकता. दुपारी 1 ते 4 मध्ये कोणी प्रवास करू नका, आणि केला तर इमर्जन्सी असेल तरच करा. आणि लिंबू सरबत पाणी प्या आणि चिकन मटनवर जोर मारा चांगलाच. आमची मिसळ आली आता जेवायला. भक्त निवास. अक्कलकोटमध्ये पोचला आता, चाललो भक्त निवासमध्ये. भक्त निवासमध्ये आमची रूम आहे 3ऱ्या माळ्यावर. चाललोय आम्ही पायऱ्या चढत. चला आम्ही सगळे रेडी होऊन चाललो अक्कलकोट स्वामींच्या दर्शनाला. श्री स्वामी समर्थ. चला आम्ही सर्व तयार होऊन गेलो स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनाला. आम्ही संध्याकाळी पोचलेलो, जवळजवळ संध्याकाळचे 7 वाजलेले. ही आहे आपल्या स्वामी समर्थांची अक्कलकोट नगरी. आणि अक्कलकोट नगरीत आपण चाललोय स्वामींच्या दर्शनासाठी. ते पक्ष्यांचा किलबिलाट बघू शकता, प्रचंड किलबिलाट होता पक्ष्यांचा. स्वामी महाराजांनी अक्कलकोट नगरीत 22 वर्ष वास्तव्य केले आणि आपल्या भक्तांना मार्गदर्शन केले, ज्यांना गाणगापूरचे नरसिंह सरस्वती यांचा पूर्ण जन्म मानले जाते. श्री स्वामी समर्थ महाराजांचे दर्शन अवघे 10 मिनिटात झाले आणि खूप छान प्रकारे स्वामी महाराजांचे दर्शन झाले. स्वामी नेहमी भक्तांच्या पाठीशी सदैव उभे राहतात आणि भक्तांना म्हणतात, भिवू नका, मी तुमच्या पाठीशी आहे. आणि इथे आहेत स्वामी महाराज आमच्याबरोबर. तुम्ही देखील स्वामी महाराजांचं दर्शन घ्या. आणि खूप छान प्रकारे महाराजांचं दर्शन घेतलं. आणि महाराजांचं दर्शन घेऊन झाल्यानंतर आम्ही निघालो स्वामींचा महाप्रसाद घेण्यासाठी. आणि स्वामींचा महाप्रसाद हा 8 वाजता सुरू होतो, त्यामुळे इथे प्रचंड अशी गर्दी होती स्वामींच्या महाप्रसादासाठी. बघू शकता तुम्ही, बऱ्याच लांबच लांब रांगा लागल्या होत्या. माणसं महाप्रसादासाठी सगळे वाट बघत होते. आणि जशी रांग चालू झाली तसा भक्तांचा किलबिलाट देखील चालू झाला प्रसादासाठी. आणि सर्व भक्त मंडळी स्वामींचा प्रसाद घेण्यासाठी आतुर होते. आणि इथे बघा, भक्त मंडळींना आपल्या प्रसादासाठी ताट घेऊन, वाटी घेऊन लाईनीत उभे होते. आणि इथे आहे स्वामी महाराजांचा प्रसाद, भात, डाळ आणि साजूक तुपातला शिरा आणि चपाती. खूप छान होता स्वामी महाराजांचा प्रसाद. महाराजांचा प्रसाद खाल्ला, मंदिराच्या बाहेर आलो आणि महाराजांचं दर्शन घेऊन झाल्यानंतर आई तुळजाभवानीचं देखील मंदिर आहे, तिथे दर्शन घेतलं आणि आलो भक्ती निवासाकडे. हे आहे स्वामी समर्थ महाराजांचं भक्ती निवास. सुप्रभात गाईस, सकाळचे 3:46 झाले. तर आता आमची सकाळ झाली. मी आता आंघोळ करून आलो आहे. बघा माझा अवतार आंघोळ करून, कारण इकडचं पाणी तसं आहे, बघू शकतात. तर आता आम्ही निघतोय नेक्स्ट लोकेशनला, तुळजापूर. तर ते तुम्हाला पुढच्या लॉगमध्ये दिसेलच. आमचे पप्पा आहेत, बसलेत. सकाळी लवकर उठले नाही, हे झोपलेच नाही रात्रभर, लवकर उठलेच नाहीत. बघा किती गोड असतात. पप्पाची स्माइल बघा किती गोड आहे. हे तुम्हाला तर माहित असेल, चॅनलचे ओनर अंकिता. आम्ही भक्त निवासमध्ये रूम घेतलेली राहण्यासाठी. आणि तुम्ही बाहेर बघू शकता प्रचंड काळोख आहे. सकाळचे 3:45 वाजलेले. आम्ही सर्व आंघोळ करून रेडी झालेलो आणि तुम्हाला आमचा होम टूर देतो रूमचा. रूममध्ये एवढं गरम होत होतं, कारण रूम टेरेसच्या खालची होती, त्यामुळे बेड पूर्णपणे गरम झालेला आणि पूर्ण रूममध्ये हीट मारत होती. आणि वॉशरूम देखील बाहेर होते. ही फक्त 11 बेडची रूम होती, 1500 रुपयात मिळालेली. आणि कोणाला झोप देखील थोडीही लागली नाही आहे. मग शेवटी थोडा आराम करण्यासाठी घेतलेली रूम. आणि त्याच्यानंतर त्यांचा थोडा टाईमपास चालू होता, मजाक मस्ती देखील चालू होती. चला भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा.